झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचनाची श्वेतपत्रिका हा केवळ आकड्यांचा खेळ असून यातून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलेला आहे। सिंचनामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला असून या प्रकरणाची एआयसी चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत केलेली आहे। तसंच अजित पवार आणि सुनील तटकरे हेच या गैरव्यवहाराला कारणीभूत असून त्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। एसआयटी मार्फत ही चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। सिंचनाची श्वेतपत्रिका हा केवळ आकड्यांचा खेळ असून यातून दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे। 5.17 जे वाढलेले आकड्यावर दाखवता याच्याशी आम्ही सहमत नाही। आकड्यांचा खेळ करून गोलमाल करून ही आकडेवारी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर आणि मंत्री मध्ये सेक्रेटरीची सही नाही, काही ठिकाणी एसीची सही नाही। चीफ इंजिनियरची सही झाली की मंत्र्याने सही करायची आणि हे टेंडर द्यायचे। अशा कोट्यवधी रुपयाचा जो अनियमिततेचा व्यवहार झाला, त्यामुळे या सगळ्या गैरव्यवहाराला तत्कालीन मंत्री श्री अजित पवार आणि कोकणमध्ये श्री सुनील तटकरे हेच जबाबदार दिसतात। आणि हे सरळ सरळ पुराव्यानिशी समोर आलेलं तथ्य आहे भ्रष्टाचाराचं। त्यामुळे आमची मागणी आहे की जे याच्यामध्ये दोषी आहेत, जे मंत्री तत्कालीन होते माननीय अजित पवार, यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले पाहिजे। सिंचनाची श्वेतपत्रिका मराठवाड्याच्या मुळावर येण्याची शक्यता आहे। सिंचनाच्या श्वेतपत्रिकेमुळे मराठवाड्यातले तब्बल 54 प्रकल्प गुंडाळले जाण्याची शक्यता आहे। ज्या प्रकल्पांवरती 25% कमी खर्च झालाय असे प्रकल्प गुंडाळावेत अशी शिफारस श्वेतपत्रिकेत करण्यात आलेली आहे। या शिफारशींना मराठवाड्यामधल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शवलेला आहे। ही शिफारस लागू केली तर गोदावरी खोरे महामंडळातले 54 प्रकल्प रद्द होतील। हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5,999 कोटी रुपयांची गरज आहे। यात एक मोठा प्रकल्प, 3 मध्यम प्रकल्प आणि 50 लघु प्रकल्पांचा समावेश आहे। या सर्व प्रकल्पांवरती आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। यामुळे मराठवाड्याला तब्बल 25 टीएमसी पाण्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे। यापूर्वी मराठवाड्याला 25 टीएमसी पाणी मंजूर केल्यानंतर त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी मंजूर झालेला नाहीये। माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी सरकारवरती टीका सुद्धा केलेली होती, कारण उस्मानाबाद, आष्टी आणि लातूर या दुष्काळी जिल्ह्यांना या प्रकल्पांचा लाभ होणार होता। मात्र शासनाने वेळोवेळी तुटपुंजी मदत केल्यामुळेच या प्रकल्पांचं 25% जास्त काम होऊ शकलं नसल्याची टीका करण्यात येते। श्वेतपत्रिका मांडताना जे काही सुतोवाच पाटबंधारे मंत्री असतील किंवा सरकारने केलेला आहे, त्याच्यावर आमचाही आक्षेप याच्यासाठी आहे। विशेषतः मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचा आक्षेप आहे की एकतर मराठवाड्यासाठी जे पाणी आधी मिळालेलं होतं त्याचा पुरेसा उपयोग झालेला नाही। म्हणजे वर्षाला 1000 कोटी जरी यांनी दिले तरी हे प्रकल्प पूर्ण व्हायला कमीत कमी 10 वर्ष लागतील। आणि त्यानंतर इतर लघु प्रकल्प ज्याचा सर्वे सुद्धा आणि पाणी मंजूर झालंय, पण राज्यपालाच्या निर्देशामुळे सर्वे झाला नाही आणि कृष्णा मराठवाडा हे सर्व बघता मराठवाडा हा कायम तहानलेला ठेवण्याचे इतर काही विभागांचे किंवा आपल्या सरकारचं काही असं काही धोरण आहे का अशी शंका घ्यायला वाव आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।